नमस्कार. दैनंदिन चिंतन. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 295 आणि 296. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्यामध्ये सर्व स्वप्ने प्रगट होतात आणि परत अदृश्यही होतात, तो केवळ प्रकाश मी आहे. मी स्वप्नातही आहे व स्वप्नाबाहेर पण आहे. पण तुम्ही केवळ तुम्हीच प्रक्षेपित केलेल्या जगाच्या स्वप्नात आहात. म्हणजे तुम्हीच तुमच्या मनात केलेल्या मनातल्याच जगात आहात. समजा एखाद्या माणसाला प्रचंड डोकेदुखी आहे. तो सद्गृहस्थ डोकेदुखीचे दुखणे जाणतो व त्याच वेळी आपण म्हणून जे काही आहे ते डोकेदुखी नाही हे पण जाणतो. त्याप्रमाणे मी स्वप्न जाणतो, म्हणजे हे सर्व स्वप्न आहे हे जाणतो आणि त्याच वेळी मी स्वप्न पाहत नाही हे पण मी जाणतो. सर्व गोष्टी एकाच वेळी जाणल्या जातात. म्हणजेच काय? मी जसा आहे तसाच आहे. स्वप्नापूर्वीही आहे आणि स्वप्नानंतर पण आहे. म्हणजे मी स्वप्न पाहत नाही तेव्हाही आहे आणि जे स्वप्नात मी पाहत आहे ते मी मात्र नाही. साधक विचारतो, एक जण कल्पना करतो व तसे स्वप्न पण पाहतो. दुसरा स्वप्न पाहणारा कल्पना करतो की आपण स्वप्न पाहत नाही. दोन्ही एकच नाहीत काय? यावर महाराज म्हणाले, एकच आहेत आणि एकच नाहीत पण. यावर साधक विचारतो, जग म्हणजे जर स्वप्न असेल, तर स्वप्न आणि स्वप्नातून सुटका ह्या केवळ कल्पनाच आहेत, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? यावर महाराज म्हणाले, बाहेर पडण्याच्या मार्गाची गरजच नाही. बाहेर पडणाऱ्या मार्गाची गरजच नाही. तुम्ही फक्त हे कल्पना विश्व आहे. तुम्ही फक्त इतकेच लक्षात ठेवायचे आहे की स्वप्नाला केवळ स्वप्न म्हणूनच पाहायचे आहे. साधक, जर मी प्रत्येक गोष्ट स्वप्न आहे म्हणून नाकारत राहिलो, तर मी नक्की कुठे पोहोचेल? महाराज म्हणतात, स्वप्नातच पोहोचाल. तुम्ही कुठेही पोहोचले तरी ते स्वप्नच असेल, कारण स्वप्नापलीकडे जाण्याची कल्पना स्वप्नातच केली जात आहे. म्हणूनच ती भ्रामक आहे. कारण स्वप्न हाच मुळात एक भ्रम आहे. स्वप्नातील जखमेवर स्वप्नातलेच औषध लावता येते. स्वप्नातच तो औषधोपचार करता येतो. तात्पर्य तुम्ही एवढेच ओळखा व लक्षात ठेवा की ज्याला तुम्ही जग म्हणता ते जणू तुम्ही केलेल्या कल्पनेचे प्रक्षेपित केलेले आहे. हे प्रक्षेपित करणे म्हणजे नेमके काय आहे हे लक्षात आले तर मात्र जग जसे आहे तसेच आहे. त्याचे कुठल्याही शब्दात वर्णन करता येत नाही. पण प्रत्येक जण आयुष्यभर असेच आपापले स्वप्नवत असलेले मनातल्या मनात पाहत असलेले जग पाहत असतो. म्हणून अशा या काल्पनिक जगाच्या बाहेर पडण्याच्या वाटा शोधणे बंद करा, कारण ह्या वाटा परत स्वप्नातच तुम्हाला आणून सोडतील. वास्तविक पाहता स्वप्न हा तुमचा प्रश्न कधीच नव्हता, नसणार. तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही पाहत असलेल्या तुमच्याच स्वप्नाचा एक भाग तुम्हाला खूप आवडतो आणि तो तसाच राहावा असे तुम्हाला वाटते आणि उरलेला दुसरा भाग मात्र तुम्हाला अजिबात आवडत नाही आणि त्यातूनच बाहेर पडण्याच्या वाटा शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता. यावर उपाय एकच, एक तर सर्वच भाग आनंदाने स्वीकारा, नाहीतर मग कुठलाही भाग मुळीच स्वीकारू नका व स्वप्नाविषयी काहीच तक्रार पण करू नका. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहता, तेव्हा तुम्हाला हे स्वीकारणे, नाकारणे काहीच करावे लागत नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहता, तेव्हा स्वप्नातून बाहेर पडण्याकरता जरूर ते सर्व काही तुम्ही आधीच केलेले आहे. सर्व हे समजले काय? इथे श्री निसर्गदत्त महाराज निद्रेत पाहिल्या जाणाऱ्या स्वप्नाविषयी बोलत नाहीत,
तर डोळे उघडे ठेवून आयुष्यभर पाहत असलेल्या स्वप्नाविषयी बोलत आहात. म्हणजेच ते जागृत स्वप्नावस्थाविषयी बोलत आहेत, एवढे लक्षात ठेवावे. भाग 296. श्री निसर्गदत्त महाराजांना साधकांनी प्रश्न विचारला, कोण ज्ञानी आहे, कोण ज्ञानी नाही, हे आम्ही कसे ओळखावे? यावर महाराज म्हणाले, जो आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात स्थिर आहे, त्यामुळे त्याला स्वतःविषयी काहीच शंका नाही. ज्याला त्याचे व्यक्तिमत्व व्यवहारापुरते, कामापुरते, नगण्य केवळ जीवन व्यापार सोपा व्हावा म्हणून अशा व्यवहारापुरतेच उरलेले असते, त्याला आपण ज्ञानी म्हणू शकता. आणि आपली ही अवस्था तो मिरवत नाही. लोक आपल्या तशा प्रकारे ओळखतात की नाही याची त्याला अजिबात पर्वा नसते. स्वतःच्या ज्ञानीपणाविषयी कुठल्याही छुपा आवरणाखाली जर तो मिरवत असेल, स्वतःचा ज्ञानीपणा हा कुठल्याही छुप्या आवरणाखाली जर तो मिरवत असेल, तर समजा की तो लौकिकातच प्रसिद्धीतच अडकलेला आहे. आपले ज्ञान इतरापाशी व्यक्त करणारा ज्ञानी क्वचितच भेटतो आणि अशा ज्ञानी माणसाला भेटणारे, त्याचे निदान ऐकून घेणारे जे लोक आहेत, ते खरोखरच भाग्यवान आहेत. कारण जो अशा या भाग्यवान लोकांनाच टिकाऊ कल्याण कशात आहे हे कळकळीने समजावून सांगतो, यालाच गुरु उपदेश असे म्हणतात. दुसऱ्या एका ठिकाणी साधक विचारतो, एखाद्या मोठ्या इस्पितळात समजा असंख्य वेगवेगळ्या असाध्य रोगांनी पछाडलेले अनेक रोगी पलंगावर झोपलेले आहेत. त्यांची तडफड आणि दुःख यातनाही त्यांनाही आणि पाहणाऱ्यालाही सहन होत नाही. आणि समजा तुम्हाला सांगण्यात आले की तुम्हाला यांना ठार मारण्याचा अधिकार आहे, जेणेकरून त्यांना या यमयातनातून सुटका मिळेल, तर तुम्ही तसे करणार काय? असा विचित्र प्रश्न साधकांनी श्री निसर्गदत्त महाराजांना विचारला. महाराजांनी तात्काळ उत्तर दिले, अर्थात करेन. यावर साधक मध्येच विचारतो, मग तुम्ही त्यांच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत आहात असे नाही का होणार? महाराज म्हणाले, नाही. माझे त्यांना ठार मारणे हे सुद्धा त्यांच्या आणि माझ्या प्रारब्धात आहे असे तुम्ही का नाही म्हणत? जे काही घडेल हे त्यांचे आणि माझे प्रारब्ध एकच असे का नाही समजत? पण असा प्रश्न विचारून आणि हे आमचे असे उत्तर ऐकून तुम्हाला काय समजले? तुम्हाला काय मिळाले? तसे पाहता न संचित आहे, न क्रियमाण आहे, न प्रारब्ध आहे, काहीच नाही. गतकाळ आणि भविष्यकाळ हे फक्त कल्पनेतच आहेत. म्हणजे आपण जेव्हा तशी कल्पना करतो तेव्हाच ते असतात. वस्तुतः जे काही आहे ते आहे तसेच आहे आणि ते केवळ आत्ताच आणि या क्षणीच आहे. अनेकता, विविधता, काळ आपण तशी तशी कल्पना करतो, तसा तसा विचार करतो म्हणूनच आहेत. तुम्ही तसे आहात असे त्यांना म्हणता म्हणूनच ते आहेत. वस्तुतः त्यांना स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्वच नाही. ही म्हणजे फार दूरची गोळी आहे आणि पचायला अतिशय कठीण आहे. गिळायला सुद्धा अतिशय कठीण आहे. म्हणून तुम्ही सध्या हे सर्व ऐकून ठेवा. कधी ना कधी कामात येईल ही खात्री बाळगा. फक्त याची आठवण ठेवा. सध्या हे तुम्हाला सर्व समजले नाही तरी चालेल. साधक प्रश्न विचारतो, जगातील गोंधळाबाबत मी काय काही करू शकतो काय? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तरही तितकेच छान आहे. साधक विचारतो, जगातील गोंधळाबाबत मी काही करू शकतो काय? यावर महाराज म्हणाले, तुम्हीच निर्माण केलेला तो गोंधळ आहे. तुम्हीच निर्माण केलेला तो गोंधळ आहे आणि तुम्हीच त्याच्या केंद्रस्थानी सुद्धा आहात. मग तुम्ही स्वतःला या गोंधळापासून वेगळे आणि स्वतंत्र समजता, म्हणूनच या बाबतीत तुम्ही काही करू म्हणता आणि इथेच सारे चुकते. साधक म्हणाले, टिकाऊ काय आहे? महाराज म्हणाले, टिकाऊ पाहायचे असेल तर स्वतःच्या असणेपणाकडे पहा. स्वतःमध्ये खोल बुडी मारा आणि तुमच्यात काय खरे आहे हे शोधा. तेव्हा लक्षात येईल की तुमचे अगोदरपणाने असणारे असणेपण
नातच तुम्ही आहात, दुसरे काहीही नाही.